अशा प्रकारे हा अगदी मऊसूत असा छान मिक्स पिठाचा असा हा मेथी आणि पालक परोठा तयार होतो। अतिशय खुसखुशीत, अगदी तोंडात घालता क्षणी विरघळणारा असा हा छान परोठा टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी आपण नक्की ट्राय करू शकतो। नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आता आपण इथे मेथीचे परोठे बघत आहोत। जास्ती प्रमाणात जेव्हा आपल्याला मेथीचे परोठे न्यायचे असतील तर ते कसे बनवले ते इथे मी रेसिपी दाखवत आहे। आता इथे याच्यासाठी मी स्वच्छ अशी मेथी निवडून धुवून घेतली आहे। हे साधारण 3 वाट्या मेथी आहे आणि 1 वाटी मी पालकही घेतलेला आहे बारीक चिरून असा, कारण की नुसत्या मेथीचे कोरडे होऊ शकतात आणि पालकामुळे ते जरा खस्ता आणि मऊसूत असे राहतील, आरामात 4-1 दिवस राहतील। अशा प्रकारे हे परोठे आपण ट्राय करत आहोत। आता मी इथे 2 मोठे चमचे तेल घालतेय। 2 मोठे चमचे मी याच्यात हिरवी मिरची पेस्ट घालणार आहे। आवडत असेल तर तुम्ही याच्यात लाल तिखट पण थोडं घालू शकता। मी याच्यात आपल्याला पीठ जास्ती भिजवायचं आहे, मी अजून थोडं मिरची पेस्ट घालते इथे। मिरची जरा अशी तेलामध्ये परतून घेते आणि याच्यात ही मेथी थोडीशी निवडून मी जराशी चिरून घेतलेली आहे, लांबट असतील तर। खूप बारीक चिरायची नाही तर मग कडवट होतील ते, अगदी थोडेसे स्लो तुकडे। आणि हा पालक हे सगळं मी याच्यात घालते इथे। असं 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं छान। याच्यातच आता आपण हळद, आलं लसूण पेस्ट, धणे जिरे पावडर हे सगळे घालूया। हे परोठे किंवा धपाटे खूप टेस्टीही होतात आणि मुलांना हॉस्टेलला द्यायला किंवा प्रवासात आपल्याला जास्ती मेंबर्स असतील तर सोबत आपलं घरचं काही न्यायचं असेल तर अशा वेळी हे खूप उपयोगी पडतात। आलं लसूण पेस्ट घालते मी इथे 1 चमचा। मीठ घालूया 2 चमचे। तिखट मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता। हळद घालते अर्धा चमचा अशी, किंवा लहान 2 छोटे चमचे तिथे माझे। पहा, अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये ही सगळी भाजी अशी विरघळली आहे व्यवस्थित। आता मी गॅस बंद करते। पहा, हे आता थंड करायला ठेवलं होतं मी, ऑलमोस्ट हे आता कोमट झालं आहे। आता आपण याच्यासाठी कोणती पिठं अगदी 5-7 मिनिटातच, कारण आपण 2-3च मिनिटं गरम केलं होतं, त्यामुळे लगेचच 5-7 मिनिटात ते कोमट होऊन जातं। आता त्याच्यात लागणारी पिठं आपण बघूया। इथे मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि बाकीची अवेलेबल पिठं सीझननुसार तुम्ही कधी नाचणीचं पीठ वापरू शकता। आता सध्या थंडी असल्यामुळे मी इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे, ज्वारीचं पीठ, याच्यापैकी कुठलंही एक पीठ तुम्ही इथे घेऊ शकता। थोडं बेसन घेतलं आहे, बेसनने पण टेस्ट छान येते, कलर छान येतो आणि एक प्रोटीन कंटेंट म्हणून, आणि तांदळाचं पीठ पण घेतलेलं आहे। तर याच्यातलं कुठलंही प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त, पण मुख्य बांधण्यासाठी म्हणजे कमीत कमी गव्हाचं पीठ एवढं हवंच आहे। बाकीची पिठं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तसेच इथे थोडीशी मेथी मी ठेवली होती, 1 पाव वाटी बारीक अशी चिरून, वरनं कच्ची अशी घालण्यासाठी, त्याच्यामुळे पण कलर खूप छान येईल आपला। बाकी सगळी मेथी मी इथे वापरलेली आहे। हे सगळं याच्यात काढून घेते, त्याच्यात पीठ भिजवायचे त्यामध्ये। आता हे छान गार झालेलं आहे, त्याच्यात मी प्रथम हे गव्हाचं पीठ घालते। थोडंसं हलवून मिक्स करून घेऊ।
नंतर हे बाजरीचं पीठ घालते, थोडं बेसन घालते. आपण याच्यात आलं लसूण आणि मिरची मीठ व्यवस्थित घातलेलं आहे आणि छान शेकणार आहोत. आवडत असेल तर आपण ह्याच्यात ओवा पण घालू शकतो थोडासा. आणि सध्या थंडीचा सीझन असल्यामुळे तीळ ही घालून लाटू शकतो किंवा तीळ लावून लाटायचे, किंवा याच्यातही तुम्ही तीळ घालू शकता. असं सगळं मिक्स करून तसंच आता इथे मी लास्टला हे तांदळाचं पीठ अर्धं घालते मी प्रमाणानुसार. जर लागलं तर हे उरलेलं घेईन मी. साधारण 3 वाट्या मेथी आणि 1 वाटी पालक, 4 वाट्या आपल्याकडे पालेभाजी होती ही, ती गरम करून विरघळून त्याच्यामध्येच भिजवलेलं आहे मी. पाणी अजिबात वापरलेलं नाहीये. आता मऊसूत करण्यासाठी तुम्ही लागेल तर अर्धी वाटी पाणी वापरू शकता. आता इथे अगदी एवढीशीच मी कच्ची मेथी रंग छान यावा म्हणून इथे घालते आहे. आणि हे तीळ आहेत माझ्याकडे, तीळ पण मी याच्यात घालते. आणि आता पीठ भिजवून घेते. हे पराठे खुसखुशीत व्हावे म्हणून मी याच्यात अजून एक इन्ग्रेडियंट घालते, तो म्हणजे 1 चमचा दही घालते मी याच्यात. दह्याने पण छान टेस्ट येते, शिवाय खुसखुशीतपणा येतो. आणि थोडंसं मिरची वाटली होती ना, ते मिक्सरमध्ये मी थोडं पाणी घालून ते पाव वाटी अगदी पाणी मी इथे घालते, जेणेकरून याचा व्यवस्थित आता मला पीठ बांधता येईल. बघू शकता तुम्ही, एका हाताने सुद्धा मला हे असं व्यवस्थित गोळा करता येते. म्हणजे एवढं पीठ या प्रमाणासाठी परफेक्ट झालं आहे. आता हे थोडंसं जे उरलेलं होतं तांदळाचं पीठ ते पण ह्याच्यात बसून जाईल. आणि तेलाचा हात लावून मी ह्याचं एकसारखा गोळा करून घेईन. 15-20 मिनटं मुरायला ठेवायचं पीठ आणि मग लगेच पराठे आपण लाटू शकतो. पहा, मी असं हे पीठ छान मळून घेतलं आहे तेल लावून. असं पीठ आता छान मळून घ्यायचं आहे. तेल लावून छान भिजले आहे 15-20 मिनिटं मी. आणि आता त्याचे असे लहान लहान गोळे करून त्याचे परोठे किंवा ठेपले आपण करून घेऊ. इथे मी एक केलेला आहे ऑलरेडी. असे छान शेकून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्ही पोळीप्रमाणे हे घडी घालूनही लाटू शकता. आणि गरम असतानाच त्याच्यावर लोणी लावून आपण ठेवायचं, म्हणजे ते छान मुरतं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मऊ राहतात. अशा प्रकारे हा अगदी मऊसूत असा छान मिक्स पिठाचा असा हा मेथी आणि पालक परोठा तयार होतो. अतिशय खुसखुशीत, अगदी तोंडात घालता क्षणी विरघळणारा असा हा छान परोठा टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी आपण नक्की ट्राय करू शकतो.